नमस्कार फॅमिली, श्री शिवाय नमस्तुभ्यम. माझे नाव अश्विनी आहे. माझ्या फर्स्ट नवीन ब्लॉगिंगमध्ये तुमचे स्वागत आहे. आज तर माझी कामाने हौसच होणार होती. भांडे तर एवढी पडलेली होती, भांडे घासता घासता तर आज मी पूर्ण दमूनच गेली. व्हिडिओमध्ये किती फास्ट दिसते ना मी भांडे घासताना. कदाचित एवढे फास्ट मी मला भांडे घासता आले असते तर. एवढे भांडे टाकलेले होते आज. उपवासाचे चिप्स केले होते आणि मग स्वयंपाक केला. स्वयंपाक करता करता तर माझी अवकाळच झाली. एवढ्या फॅमिलीचा स्वयंपाक करणं आणि परत त्याच्यामध्ये एवढे पडलेले भांडे घासत बसली. माझा तर रोजचा दिवस असाच कामावरेमध्ये जातो. दीदीसोबत फोनवर बोलत होते, इयरफोन लावून. फोनवर बोलता बोलता भांडे घासायला काहीच वाटत नव्हतं. पटापट भांडे घासत राहिली आणि दीदीसोबत गप्पा मारता असे पण माझे खूप काही काम सहजरित्या पार होतात. तेवढ्यातच बाहेर कोणी आले होते. मग डोर उघडायला गेले, तिथंच टाईमपास झाला. परत आले, परत काय भांडे तर माझी वाटच बघत होते. मग परत घासत बसावं लागले भांडे. एवढे भांडे घासू तर मी खूप दमून गेले होते. परत रात्रीचा स्वयंपाक करायचा होता आणि परत पळी पापडसाठी बटाटे किसून ठेवायचे होते. भांडे घासल्यावरती करायचं होतं आराम, पण असं वाटत होतं आता आराम करायला पण वेळ भेटणार नाही. कारण की उद्या पळी पापड करायचं आहे. त्याच्यासाठी साबुदाणा भिजू घालायचा, बटाटे किसून ठेवायचे. परत सकाळी लवकर उठावं लागेल. आता पण पूर्ण किचन वाटा ते पूर्ण आवरून ठेवावं लागेल. आज तर मला काही झोप येत नाही बाबा. सकाळी लवकरच उठावे लागेल. मुलं सकाळी लवकर शाळेत जातात. मुलांचे डब्बे, मिस्टरांचा डब्बा, सगळ्यांचे डब्बे करू नुसतं काम राहतं दिवसभर. तर माझी फर्स्ट ब्लॉगिंग कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. फर्स्ट वेळेस माईकवर बोलून एक व्हिडिओ बनवलेला आहे. तशी तर माझी साफसफाई चालूच होती. माझा पहिला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. माझे भांडे आता ऑलरेडी झालेले आहे. किचन पण मी साफ करून घेतलेलं आहे. आता मला थोड्या वेळाने बटाटे शिलायचे आहे. बेसिंग वगैरे सगळं साफ केलं आणि आता मी बसणार होते बटाटे शिलायला. बटाटे तर पुढं नेऊन ठेवलेले होते. आता मी ते शिलत आहे. आता याला परत किसून पण काढायचं आहे. जाऊ दे, आता तुम्ही करा आराम. बाय बाय.